सो MPSC MES ही जी एक्झामिनेशन आहे या एक्झामिनेशनमध्ये 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग यामध्ये प्रिलिम्सची तयारी, मेन्सची तयारी आणि इंटरव्ह्यूची तयारी, या तयारीसाठी सोर्सेस कोणते यूज करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते सॉल्व्ह करायचे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. आणि मग या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत जो गेस्ट म्हणून आलेला आहे माझा क्लासमेट अतुल पाटील. अतुल विषयी सांगायचं झालं तर अतुल सध्या WRD मध्ये ज्युनियर इंजिनियर या पोस्टवरती कार्यरत आहे आणि 2023च्या MPSC MES मधून त्याने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये AE2 ही पोस्ट मिळवलेली आहे. लवकरच त्याची पोस्टिंग देखील होणार आहे. सो अतुल, आपल्या चॅनलवरती तुझं स्वागत आहे. थँक्यू. अतुल, जी आपली ऑडियन्स आहे त्या सर्वांना अगोदर तुझा थोडक्यात परिचय करून. सगळ्यात पहिले मी 2017 मध्ये डिप्लोमा कंप्लीट केला. त्यानंतर मी KBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं डिग्री कंप्लीट केली 2020ला. 20 नंतर मला एक गायडन्स लेक्चर म्हणून मी ओंकार शेंडुरे सर आमचे गायडन्स होते. ते सध्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. तर त्यांचं एक गायडन्स लेक्चर पाहिलं आणि त्यावेळेस मला असं माहिती पडली की MES MPSC याचा पॅटर्न काय आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये काय काय प्रकार आहेत, कुठले कुठले डिपार्टमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स घेतात, कुठल्या पदासाठी घेतात, या बद्दल मला माहिती कळाली. त्यानंतर मी त्या गोष्टीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. कोरोना जस्ट स्टार्ट झालेला होता, तर पूर्ण वर्ष मी प्रिपरेशन केलं आणि नंतर मी COEP मधनं गेट क्वालिफाय करून ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मधनं MTech कम्प्लीट केलं. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यावर मी WRD डिपार्टमेंट जॉईन केलं आणि आता सध्या मी तिथं कार्यरत आहे. ओके, सो तुझी जर्नी बघितली तर 2020 नंतर तू MPSCचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. त्यानंतर गेट क्वालिफाय करणं, ट्रान्सपोर्टेशनमध्ये MTech केलं आणि WRD मध्ये जॉईन केलं. सो जवळपास इथे जर बघायला गेलं तर 3 एक्झाम आहे, MPSC MES, गेट एक्झामिनेशन आणि WRD JEE. ह्या ज्या गोष्टी आहेत की गेट, WRD JEE यांचं तू वेगवेगळं प्रिपरेशन केलं, कशा पद्धतीनं ती गोष्ट मॅनेज केली? मी सगळ्यात पहिले MPSC पासूनच सुरुवात केली होती. MPSC प्रिलिम्स, मेन्स आणि त्या दरम्यान जशा जशा एक्झाम्स येत गेल्या, सर्वात पहिले मी MPSC 2020 साठी फुल फ्लेश प्रिपरेशन केलं. प्री क्वालिफाय झालो होतो आणि मला योगायोगाने 6 ते 7 महिन्यासाठी मेन्सचा टायमिंग पण मिळाला होता. तर मी त्या दरम्यान कम्प्लीट सगळा म्हणजे टोटल सब्जेक्ट ओरिएंटेड स्टडी करून प्रत्येक सब्जेक्ट पूर्ण कम्प्लीट केला होता आणि त्यानंतर लगेच माझी फेब्रुवारीमध्ये पुढच्या वर्षी गेटची एक्झाम झाली. त्या MPSCच्या प्रिपरेशनचा मला गेटला खूप फायदा झाला. फायदा म्हणजे मला त्याचं वेगळं प्रिपरेशन करावं लागलं नाही. MPSC साठी आपण न्यूमरिकल्स विथ फॉर्म्युलाज आणि ओव्हरऑल थिअरी सगळंच अभ्यास करतो. त्या हिशोबाने माझी गेट इझिली क्रॅक होऊन गेली आणि त्यानंतर माझी 6 महिन्यांनी WRD JEE एक्झाम डिक्लेअर झाली आणि त्यासाठी मग मी डायरेक्ट रिक्रुटमेंटला कोणत्या पद्धतीचा अभ्यास गरजेचा आहे किंवा त्याचा जो पॅटर्न आहे त्या पद्धतीने अभ्यास करून ती WRD एक्झाम क्रॅक केली. आणि पुढे मग गेट क्वालिफाय झाले असल्यामुळे मला एक MTech करण्यासाठी अशीच फील्ड हवी होती जी प्रॅक्टिकल आहे आणि थोडीशी वेगळी पण आहे. त्यामुळे मी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग चूज केली आणि ते करता करता मी 2023ची MPSCचा अभ्यास केला. म्हणजे एक ओव्हरऑल बघायला गेलं, जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये असतील किंवा जस्ट न्यू अभ्यास करताय पासआउट झाल्यानंतर, त्यांच्यासाठी इथून हेच एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक एक्झामचा अभ्यास हा वेगळा नाहीये. तुम्हाला अगोदर स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे आणि त्यानंतर जी एक्झाम येईल त्या ओरिएंटेड फक्त प्रिपरेशन करायचं आहे एक्झामच्या अगोदर. सो WRD JEEचं ज्यामध्ये तुझं सिलेक्शन झालं ती आहे सरळ सेवा एक्झाम. आता जे विद्यार्थी असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की सर आम्हाला प्रिपरेशन तर करायचंय, बट सरळ सेवा एक्झाम करू की MPSC MES करू, कारण आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. मग MCQ एक्झाम करू म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट, की MPSC MESचं प्रिपरेशन करू, की दोघंही करू सोबत? मग ह्या दोघं गोष्टी सोबत मॅनेज होतील का? आता तू तर केलेल्या आहेत, मग ह्या दोघांचं प्रिपरेशन सोबत कसं मॅनेज करायचं याविषयी थोडंसं सांग. सर्वप्रथम आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट बद्दल बोलू, जी की ऑब्जेक्टिव्ह आहे. तर डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम्स आणि त्यांचे जे डिपार्टमेंट आणि त्याच्या पोस्ट आहेत, ह्या 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी कुठली ना कुठली एक्झाम कंडक्ट होत राहते. मग ती TCS घेऊ, IBPS घेऊ, त्या पद्धतीने. आता मी MPSC जर आपण बघितली तर MPSC ला आपण डिटेल स्टडी करतो त्या सब्जेक्टचा. ते डायरेक्ट रिक्रुटमेंटला काय होतं की आपण त्याचा जास्त स्टडी करत नाही. PYQ मध्ये बघतो की समजा जिओटेक आहे तर कन्सॉलिडेशन, कॉम्पॅक्शन या 4-5 टॉपिक मधनं प्रश्न येतात. पण ते न करता जर आपण फुल फ्लेज 6 ते 8 महिन्याच्या दरम्यान पिरियड मध्ये सर्व सब्जेक्टचा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून घेतला तर आपल्याला कशाही पद्धतीचा प्रश्न आला तर त्याची अडचण येत नाही. बरोबर. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी असं सांगेल की आपलं जे बुक्स आहे
प्रत्येक सब्जेक्टच्या टेक्निकल हम्म. ह्या एक फुल फ्लेश पाहिजे की त्याच्या इंडेक्समध्ये मला सगळे टॉपिक कव्हर झाले पाहिजे. जेव्हा मला परीक्षेत प्रश्न दिसतो तर हा कुठल्या टॉपिकमध्ये हे तरी मला कमीत कमी कोणत्या सब्जेक्टचा आहे हा मला अंदाज आला पाहिजे. बिकॉज हे तर शक्य नाही की आपण 100% करू शकतो अभ्यास, पण तो जो 99% मधला 1% आहे तो आपल्याला तिथं मदत करतो की हा सब्जेक्ट ह्या प्रश्न या सब्जेक्टचा आहे आणि मग मी त्या सब्जेक्टचं लॉजिक तिथं अप्लाय करू शकतो. करेक्ट. ओके. सो म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात येते की प्रिपरेशन वेगळं वेगळं नाहीये. 7-8 महिने कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी जर केला तर एक्झाम ओरिएंटेड नंतर शिफ्ट करून देता येतं. जसं तू टेक्निकल बुक्स वगैरे बद्दल बोलला आणि WRD ची जी एक्झाम असते तिथे पण नॉन टेक्निकल हा पार्ट पण आहे, टेक्निकल हा पार्ट पण आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटलाही आहे आणि MPSC प्रिलिम्सला नॉन टेक्निकल आहे आणि मेन्सला टेक्निकल आहे. अगोदर आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट बद्दल बोलूया. डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या ज्या एक्झाम आहे या एक्झाम मधला मुलांचा सगळ्यात मोठा प्रश्न, टेक्निकलचा आता जवळपास सगळ्यांपर्यंत नोट्स वगैरे पोहोचलेल्या आहेत, बट नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन कुठून करायचं? मग त्यामध्ये GSGK असेल, रिझनिंग असेल, यासाठी कोणते सोर्सेस यूज केले पाहिजे? ओके. आता कसं आहे सर, म्हणजे सागर, आपलं जे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे त्यात सगळ्यात पहिले आपण सुरुवात करतो कुठल्या परीक्षेची आणि त्याची आपल्याला आन्सर कीज मिळते किंवा रिस्पॉन्स शीट मिळते. बरोबर. सर्वप्रथम त्याचं अनालिसिस केलं पाहिजे की माझे जे 5 भाग आहे ह्या 5 भागांमध्ये मला कोणत्या याच्यात जास्त स्कोर येतोय, मी टेक्निकल मध्ये जास्त स्कोर करतोय की मी नॉन टेक मध्ये स्कोर करतोय. शेवटी तुम्हाला पास व्हायला ओव्हरऑल मार्क्स पैकी 70 to 80% मार्क्स कंपल्सरी गरजेचे आहे. बरोबर. इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी ऑर रिझर्वेशन तुम्हाला 70% ची जी लिमिट आहे ती क्रॉस करण्याची. मग 70% हे टेक्निकल मध्ये पण पास झालं पाहिजे, नॉन टेक्निकल मध्ये पण पास झालं पाहिजे. यासाठी सगळ्यात पहिले तुमचा जो अनालिसिस आहे, मराठीमध्ये मला किती मार्क पडत आहे 15 पैकी, समजा 15 क्वेश्चन्स आहे, इंग्लिशमध्ये किती मार्क पडत आहे, ह्या पद्धतीने तुम्ही पहिले अनालिसिस करा. मग तुम्हाला लक्षात येईल की मराठीमध्ये चला मला 15 पैकी किती मार्क्स येत आहे, ते तुमचं अनालिसिस झालं तर माझे मार्क्स हे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे कॉम्प्रिहेन्शन मधनं गेले, उत्तरावर प्रश्न उत्तरांमध्ये गेले का ग्रामर मध्ये गेले का वोकॅब मध्ये गेले, हे या 2 सब्जेक्टचं मी सुरुवात तिथूनच करतो की मराठी आणि इंग्लिश या 2 मध्ये 3 भाग येतात अजून, एक की पॅसेज, त्यानंतर ग्रामर अँड थर्ड थिंग इज वोकॅब. आता पॅसेज हा तुमचा प्रॅक्टिसने होईल, तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही हेच प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे जरी पॅसेज केले तर एका पेपरच्या जवळपास 6-6 शिफ्ट्स आहेत. त्या प्रत्येक शिफ्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक 6-6 पॅसेज तुम्हाला प्रॅक्टिसला मिळणार आहे. इट इज टोटली अ लॉजिकल बेस्ड पॅसेज. हा लॉजिक तुमचा एकदा डेव्हलप झाला की तुम्हाला पॅसेज मध्ये फुल मार्क्स मिळणार. त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला त्याचा एक कॉन्फिडन्स तो पेपर मध्ये येत जाईल. पुढे जाऊन आपण म्हणाल की ग्रामर साठी सुद्धा सर जे काही आपलं हे आहेत फ्रेम द सेंटेन्सेस किंवा व्याकरण, मराठी व्याकरणामध्ये जे काही आपले फिल इन द ब्लँक्स किंवा अशा काही पद्धतीचे प्रश्न राहतात ते सुद्धा लॉजिक बेस असतात की TCS हा त्याचा जो पॅटर्न आहे तो बदलत नाही किंवा एवढा ड्रास्टिक चेंज त्याच्यात करत नाही. मग तसा तो लॉजिक आपला तिथे डेव्हलप झाला पाहिजे. तर हा लॉजिक डेव्हलप करताना तुम्हाला सर्वप्रथम मी असं सांगेन की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स इज मस्ट. दुसरं, समजा आपल्याला असं लक्षात येते की माझा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे आणि तिथं मला माझा कन्सेप्ट नाही क्लिअर होते. शेवटी इट इज अ कन्सेप्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, त्यानंतर मराठीमधले जे आपले काही टॉपिक्स आहे समास वगैरे, हे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहे किंवा वाक्याचे प्रकार, दॅट इज कन्सेप्ट. तर ते कन्सेप्च्युअल तुम्हाला टॉपिक वाईज पहिले क्लिअर करायला लागेल. त्याच्यासाठी काय की ग्रामरमध्ये किती टॉपिक्स आहेत, तुम्ही डिटेल सिलेबस त्याचा मिळवण्यात अपेक्षित आहे. तो डिटेल सिलेबस पण बऱ्यापैकी सगळीकडे सोर्सेस मधून आपल्याला तो मिळतो. तो डिटेल सिलेबस अभ्यास करा. त्यातले मला किती टॉपिक इझिली जमतात, किती नाही जमत, आणि तो टॉपिक वाईज जर समजा मला त्या टॉपिकची गरज असेल, आता जसं मराठी आहे तो मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, तर तो टॉपिक मी त्याच पुस्तकात तेवढा वाचणार, त्याचे MCQ सॉल्व्ह करणार आणि मी तो टॉपिक तिथं क्लोज करणार. मग तो परीक्षेत कसा सॉल्व्ह करायचा हा माझ्या त्या बेसिक नॉलेजवरच तो सॉल्व्ह होणार. अशा पद्धतीने इंग्लिशला सुद्धा आपण हे करणार. आणि तिसरा भाग जो आहे तो वोकॅबचा. वोकॅबसाठी सर जे जुने आपले प्रश्नपत्रिका आहे ते ऑर एल्स वी कॅन, म्हणजे आपण ठराविक पुस्तक आहे, मोरा वाळंबे पुस्तक वोकॅब, मोरा वाळंबे सरांचं नुसतं वोकॅबसाठी सुद्धा एक स्पेशल बुक आहे. प्लस इंग्लिशसाठी वोकॅबचं बघाल तर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे. प्लस दिशा अकॅडमी सारखे काही अकॅडमीज आहेत ज्या जनरल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणा किंवा बँकिंगसाठी ज्या परीक्षा होतात, बँक PO किंवा यांच्यासाठीच्या परीक्षा त्याच्यात वोकॅब टाकतात आणि IBPS पॅटर्न आणि TCS पॅटर्न प्रमाणे त्याचा इंडेक्स सुद्धा इंग्लिशसाठी तयार करतात. म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्ट तुम्हाला इझिली मास्टर करता येईल. त्यानंतर सर हे जे आहे आपलं GSGK साठी जर तुम्ही बघाल की अवॉर्ड्स, त्यानंतर
आपले करंट अफेअर्स आहे त्याच्यासाठी सुद्धा काही खूप असा ड्रास्टिक वेगळा फरक पडत नाही. हम्म, तुम्हाला जर तुम्ही हिस्ट्री बघाल किंवा पॉलिटी बघाल, हे फिक्स क्वेश्चन्स आहेत हम्म, जे तुम्हाला ह्या शिफ्ट मध्ये नाही तर त्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये दिसतील, ह्या एक्झाम मध्ये नाही तर पुढच्या एक्झाम मध्ये दिसतील. म्हणजे तो एक क्वेश्चन पेपरचा जो क्वेश्चन बँक आहे आपण म्हणूयात TCS ची, ती सेट आहे. येस ती सेट आहे किंवा ती लिमिटेड आहे. हम्म, आता ती लिमिटेड म्हणण्यापेक्षा ती 10,000 क्वेश्चन्सची आहे सर, बरोबर, म्हणून ती प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळी दिसते. वेगळी दिसते. त्यासाठी आपल्याला GS साठी आपण जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मधले मुलं आहोत ते SSC JEE हम्म, की जिथं आपल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये परीक्षा होतात, त्यानंतर आपल्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा होतात हम्म. किंवा MESच्या परीक्षा होतात, जे प्रिव्हियस मध्ये GS विचारतात, त्या पद्धतीने जरी आपण GS चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केले हम्म. तर तो एक Pattern त्या लक्षात येतो. सब्जेक्टसाठी योग्य वेळ पण दिला जाईल, हम्म, त्याच्यात जास्त टाइमपास होणार नाही आणि इझिली आपल्याला तो मार्क पाडता पण येईल. बरोबर, आणि तिथून पॅटर्न लक्षात येतो की Right. याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. येस सर. Correct. आणि लास्ट इज ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग. ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग अगेन हा एक टॉपिक वाईज सब्जेक्ट आहे. याच्यात ऍप्टिट्यूडचे 10 ते 12 टॉपिक आहेत जे फिक्स पॅटर्न आहे फिक्स आहे. आणि रिझनिंगचे पण 10 ते 12 टॉपिक्स आहेत. हम्म, ह्या टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक आपण पहिले आपलं बेसिक एक नोटबुक घेऊन मास्टर केला पाहिजे. तो जो शिक्षकाकडनं जी टेक्निकने समजेल त्या पद्धतीने तो केला पाहिजे. YouTube वरती बरेचसे व्हिडिओ येस, आहेत भरपूर त्याच्यासाठी. विषय आहे. आणि जर आपल्याला लक्षात येते की नाही मामाझ्याकडनं टाइम अँड डिस्टन्सेस एखादं माझ्या कन्सेप्टने नाही सुटत आहे, तर मग आपण तो दुसरा सोर्स दुसऱ्या Correct. व्यक्तीकडनं शिकला हम्म. हे पाहिजे. आणि मग त्याचे आपण नोट्स आपलं एक बरोबर. बुक तयार केला पाहिजे. म्हणजे रिझनिंग ही माझ्यासाठी बनवलेली माझ्या स्वतःच्या नोट्स आहे. बरोबर. हे मी माझी टेक्निक तिथे एक्झाम मध्ये लवकर सुटण्यासाठी हा, मी म्हणजे बनवलेली आहे. 2 ते 3 टेक्निक बघितल्या, याच्यापैकी मला ही इझी वाटतंय, याने Yes. माझं कॅल्क्युलेशन फास्ट होते, ती मी यूज करेन. अगदी बरोबर सर. बरोबर. तर रिझनिंग तर त्या पद्धतीने. आणि ह्या सर्वांसाठी जे आपल्याला आपण म्हणतो प्रॅक्टिस कुठून करायची, हम्म. तर टेक्स्टबुकचं ऍप आहे. तुम्ही तो हा, टॉपिक जरी नुसता बरोबर. त्याच्यात इनपुट केला तर तुम्हाला त्या टॉपिक वाईज सुद्धा तुम्हाला तशी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करता येईल. करेक्ट. सो बेसिकली एकच याच्यामधनं ही गोष्ट आहे की तुम्ही अगोदर प्रिव्हियस इयर पेपर्स उचला, त्या प्रिव्हियस इयर पेपर्स मधनं क्वेश्चन्सचा पॅटर्न ओळखा आणि माझे मार्क्स कुठं जात आहे ते चेक करायचंय. आणि ज्या गोष्टींमध्ये मार्क्स जात आहे ते बुक्स, जे सोर्सेस तुम्ही सांगितले त्या सोर्सेस मधनं तुम्हाला ते त्यामध्ये मास्टरी करायची आणि एक्झामला जाऊन ते सॉल्व्ह करायचंय. सो हे झालं नॉन टेक्निकल बद्दल डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या. डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठीचं जे टेक्निकल आहे, आता रिसेंटली 2023 पासून आपण जर बघितलं TCSचे पेपर, तर थोडासा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न त्यांचा बदलत चाललाय. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स जास्त यायला लागले. IBPSचा थोडा सेट पॅटर्न आहे, अजून स्टँडर्ड क्वेश्चन्स विचारतात ते, बट TCSने काय केलंय, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनचं प्रमाण वाढवलंय. मग यासाठी परत मुलांचं असतं की सर असे क्वेश्चन्स कुठून टॅकल करायचे, किंवा जे मुलं जे छोटे शॉर्ट नोट्स येतात मार्केटमध्ये त्या किती युजफुल आहे, याचा अभ्यास कुठून केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे टेक्निकलचा. येस, टेक्निकलसाठी सर मी असं सांगेल, आता मी सुद्धा हम्म, जोपर्यंत सिलेक्ट झालो नाही तोपर्यंत मी प्रत्येक छोटी मोठी टेक्निकल म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली. हम्म, मग मेट बी DFCCIL correct. म्हणजे स्टेट लेवलच्या ज्या PSUs आहेत हम्म, त्यांच्या सुद्धा एक्झाम्स आपण देत गेलो. त्याच्यात मी आपला तो पॅटर्न तो लक्षात येतो. हम्म, तर माझं मत त्या बाबतीत असं राहील की जे आपलं समजा आता प्रत्येक वेळेस रेफरन्स बुक वाचणं शक्य नाही, बरोबर. काहींना सवय आहे काहींना नाही. त्यांच्यासाठी पहिले तर त्यांना एक असं त्यांच्याकडे डायजेस्ट म्हणजे एक असं Book पाहिजे. डायजेस्ट जसं आपण म्हणायचो हम्म, तसं तरी एक बुक पाहिजे की मला जर कुठे काय अडलंय तर ते मी त्या बुकमधनं बघेल. बरोबर. यासाठी पोस्टल स्टडी पॅकेज आज बरेचसे अकॅडमीज आहेत, मेडिझी किंवा IAS मास्टर, हे पोस्टल स्टडी पॅकेज आपल्याला ऑफर करतात. बरोबर. याच्यात सगळं त्याच्यात त्यांनी दिलेलं राहतं विथ टॉपिक वाईज. आणि Correct. आपल्याला सगळं प्रत्येक वेळेस प्रत्येक पान पलटवायची गरज नाही. हम्म, त्याच्यात- एकदा हायलाइट Yes. करून घ्यायचं. हायलाइट करायचं, तो इंडेक्स बघायचा नाही, मला ह्या गोष्टीत अडचण आहे, तो हम्म. टॉपिकला जायचं, तेवढा टॉपिक क्लिअर करायचा आणि आपण पुढे जाऊ. पण त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ती पूर्ण पोस्टल स्टडी पॅकेज किंवा पूर्ण पोस्टल बुक हम्म, ती एकदा वाचणं गरजेचं आहे. म्हणजे आहे. 7-8 महिने वेळ देणं Yes. गरजेचं आहे, एकदा सगळ्या गोष्टी अंडरस्टँड अगदी करून बरोबर. घेण्यासाठी. आणि तो 7-8 महिना वेळ डेडिकेटेड आहे. हम्म, तिथं तुम्ही जर फोकसनी की माझा एक एक सब्जेक्ट मी 2 हप्त्याला 3 हप्त्याला हम्म. एक एक सब्जेक्ट कम्प्लीट करून मी पुढे जातोय, तर माझं एक एक बुक पण क्लिअर होईल, हम्म, माझा एक एक टॉपिक क्लिअर होईल आणि एक एक सब्जेक्ट क्लिअर झाल्यावर माझा जो कॉन्फिडन्स येईल की हा हम्म, कुठल्या पद्धतीचा सब्जेक्ट आहे किंवा कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन्स आता येतील, हा हम्म. माझा एक कॉन्फिडन्स Confidence. बिल्ड होईल सर. याच्यामध्ये अजून एक प्रश्न, जसं तुम्ही बोलले 7-8 महिने जो फ्रेशर आहे त्याने दिले पाहिजे. मुलांचं होतं काय, जे प्रिपरेशन स्टार्ट करताय, फॉर एक्झाम्पल आता ते पास आउट झाले आणि लगेच आता ठाणे महानगरपालिका एक्झाम आहे किंवा महाट्रान्सको आहे, ह्या एक्झामना 2-3 महिन्याच्या गॅपमध्ये येऊन जातात. मग मुलं कुठे शिफ्ट होता, अभ्यास करताय बट एक्झाम आली ना, मग लगेच कुठेतरी छोट्या छोट्या नोट्स 2-3 महिन्यामध्ये पटपट सिलेबस कम्प्लीट करायचा, मग परत ते काय होतं 130-140 वर स्टक होतात, ह्या गोष्टी होतात. मग हेच की एकदा करा, 7-8 महिने वेळ द्या, त्यानंतर एक्झाम द्या, हेच तुमचं पण सांगणं आहे. सो हे झालं टेक्निकल नॉन टेक्निकल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामचं.
त्यानंतर आपण येऊया मग जी एक्झाम तुम्ही 2023ची MES आहे, आणि मोस्टली आपल्याला त्याबद्दलच डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे की बरेच मुलं आता MES कडे वळाले आहेत. जे डिस्क्रिप्टिव्ह द्यायची आहे मुलांना या एक्झाम बद्दल, जो पॅटर्न आहे प्रिलिम्स आणि मेन्स. आता प्रिलिम्स जी आहे, या प्रिलिम्सच्या अगोदर काय पॅटर्न आहे ते पण सांगा आणि त्यासाठीचे सोर्सेस पण सांगा. सर प्रिलिम्स आता आपली 2023 पासून प्रिलिम्सचा पॅटर्न एक फिक्स झालेला आहे. हम्म. त्याआधी हा, त्याआधी 2020, बदलत होतं. 21 आणि 22 म्हणजे 20 आणि 21 ला दरवर्षी आपला पॅटर्न बदलत बरोबर. गेला. आता तो 23 ला कुठेतरी फ्रीज झालेला आहे आणि आपण स्टेट सर्व्हिसेसच्या लेवलला हम्म. आज तो पॅटर्न झालेला आहे. हम्म. आणि स्टेट सर्व्हिसेस किंवा आपण म्हणूयात तो UPSC लेवलचा पॅटर्न आज त्यांनी फ्रीज Follow केलेला आहे. करा. हम्म. तर आता आपल्याला त्याचे जे सोर्सेस आहे हे आपल्या इंजिनिअरिंग व्ह्यूनी बघण्यापेक्षा आपण आता पूर्ण डोळे उघडे करून स्टेट सर्व्हिसेसच्या लेवलने बघायला बरोबर. पाहिजे. म्हणजे त्या लेवलचे आपल्याला रेफरन्स बुक्स किंवा त्या लेवलचे आपले बुक्स किंवा त्या लेवलची प्रॅक्टिस किंवा नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्विंग हे त्या पद्धतीने वाढवलं पाहिजे. हम्म. ज्या पद्धतीने आता आपण सीसॅट पासून जर सुरू केलं हम्म. तर सीसॅटचे म्हणजे प्रत्येक अकॅडमी म्हणा किंवा प्रत्येक टेलिग्रामवर बरेचसे चॅनल्स आहेत हम्म. किंवा आपण म्हणूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स ऑफ UPSC आणि MPSC. हम्म. तर याची सुद्धा सीसॅटची इतकी प्रॅक्टिस प्रत्येक पेपर हा टाइम लावून त्या टाइम पिरियड मध्ये त्या टाइम फ्रेम मध्ये आपला तो सॉल्व्ह झाला पाहिजे. जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत तेच. अगदी बरोबर. आणि हे सीसॅटलाच का मी म्हणतो की सीसॅटला मी सुद्धा माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस एक जवळपास 50 पेपर सॉल्व्ह केले होते. बरोबर. एक आपण म्हणतो ना एक 20 ते 30 पेपर्सचा आकडा आपला क्लिअर झाल्यावर आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटत नाही. एक्झाम मध्ये जर डिफिकल्टी लेवल त्या दिवशी वाढली सुद्धा तर आपल्याकडे 50 पेपर्सचा किंवा 30 पेपर्सचा हा एक बॅकअप आहे, एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण जी मुलं स्टेट सर्व्हिसेसचा अभ्यास वर्षानुवर्ष करत आहे त्या एक्सपिरियन्स पर्यंत पोहोचलो तिथं. बरोबर. हा एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी आपल्याला सीसॅटचे मॅक्सिमम प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची म्हणजे इतर दुसरे क्वेश्चन्स बघायची गरज नाही. कारण कसं आहे सर, जसं मी बघा बोललो की त्याच्यात सब्जेक्ट काय आहेत आपले कॉम्प्रिहेन्शन ऑफ मराठी अँड इंग्लिश, दॅट इज टोटली प्रॅक्टिस बेस्ड. तो काही फिक्स पॅटर्न नाही किंवा बुक नाही की अशाच पद्धतीने सॉल्व्ह करा. आणि जो तिसरा भाग आहे ऍप्टिट्यूड रिझनिंगचा, तर त्यासाठी पुन्हा एकदा ते झालं की टॉपिक वाईज जर मला लक्षात येते की माझे काही टॉपिकचे क्वेश्चन सेट होत नाही तर ते मी तिथं फक्त क्लिअर करून पुन्हा एकदा मी त्या फ्रेम मध्ये येणार. करेक्ट. अशा पद्धतीचं सीसॅट साठी स्वतःला कमी ओळखायचं आणि त्याच्यावर काम करायचं. येस, सीसॅटला प्रॅक्टिस इज द ओनली की. दुसरं सर जो आपला पहिला GS चा पेपर आहे त्यात आपले जवळपास 6 ते 7 सब्जेक्ट आहेत, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि बरेच बाकी. तर पॉलिटी आता जर प्रत्येक सब्जेक्ट साठी रेफरन्स बुक तुम्ही पण सजेस्ट करतात प्रत्येक वेळेस, आणि ह्या रेफरन्स बुक्स वाचण्याच्या आधी आपल्याला त्या गोष्टीचं एक बेसिक नॉलेज देणारा, म्हणजे माझं एक स्वतःचं मत असं आहे की त्या बाबतीत कोणी विचार न करता एक क्लास किंवा एक गायडन्स अशा पद्धतीने जर केला, किंवा आपण म्हणूयात व्हिडिओ लेक्चर्स, नको क्लास, आपण म्हणूयात युट्यूबवरनं व्हिडिओ लेक्चर्स, ते जरी घेतलं की मला पॉलिटीचा आज काही बेस बनवायचा. येस, आपण सर इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो, आपण ना कधी कॉन्स्टिट्यूशन पाहिलेलं राहतं, ना इकॉनॉमिक्स पाहिलेलं राहतं. ह्या गोष्टीत आपण त्याच्यात पडत नाही. तर त्या कॉन्स्टिट्यूशनचा गाभा काय आहे हा आपण त्या व्हिडिओमध्ये, त्याचं कोणी लिहिलं कसं, हे व्हिडिओ मधनं जरी त्या गोष्टीच्या माध्यमातून शिकत गेलो ना तर त्याचं आपल्याला सोपं आहे. आणि जेव्हा हे आपण केलेलं राहिलं त्यावेळेस आपल्याला त्या रेफरन्स बुक मध्ये टॉपिक समजतील. बरोबर. हा टॉपिकचा येस, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस टॉपिक, तो टॉपिक आता किती महत्वाचा आहे. आणि ह्यासोबत आपले प्रॅक्टिस म्हणजे काय, आता बरेचसे 21,000 MCQचे बुक्स आहेत प्रिव्हियस इयर. त्यानंतर आपले आता जवळपास जर तुम्ही नुसतं MPSCचा जरी इतिहास बघाल तर जवळपास 2013 पासून तर आज 2025 पर्यंत जवळपास 10 ते 12 इयर्सचा जो डेटा आहे हा एक क्वेश्चन पेपरच्या सेटमध्ये तयार झालेला आहे स्टेट सर्व्हिसेसचा. तो तुम्ही PYQ म्हणून कंटिन्यू त्याचं एक चालू शकतात किंवा तो बघू शकतात किंवा त्याचा रेफरन्स घेऊ शकतात आणि त्याच्याने तुमचं जे नॉलेज आहे ते पक्क करू शकतात. कारण त्याची सुरुवात ही क्वेश्चन्स पासून झाली ना तर तुम्हाला ते पुस्तकातनं कळेल की व्हॉट इज बेटर, व्हॉट टू रीड, याच्यातनं काय वाचायचं. एकदा क्वेश्चन डोळे खालून गेले की समजेल की या पुस्तकातनं काय गोष्टी करायच्या आणि काय सोडायच्या. कारण जसं तुम्ही रेफरन्स बुक बद्दल बोलले, खूप सारे आहेत, म्हणजे मोठे पण आहेत. ते एक डायरेक्ट सुरुवातीला बघणार तर ते बर्डन पण येतं. रेफरन्स बुकची जी लिस्ट आहे ती सरांकडून घेऊन मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देऊन देईल. तिथे तुम्हाला सगळे रेफरन्स बुक कोणत्या सब्जेक्टसाठी कोणते यूज करायचे ते मिळून जाईल. सर, ते जसं तुम्ही बोलले की रेफरन्स बुक समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला त्याचा बेस करण्यासाठी व्हिडिओ लेक्चर्स बघणं गरजेचं आहे. कारण सर त्याच्याने आपल्याला असं लक्षात येईल की काय वाचायचंय आणि त्याच्यानं काय समजून घ्यायचं. बरोबर. या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आज जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, आता 1 लाइनर क्वेश्चन्स येतात काही वेळेस, ते ठीक आहे आपण ते पाठ करून होतात, पण जे मोठे सेंटेन्स वाले क्वेश्चन आहे किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हे सॉल्व्ह करायसाठी जर तुम्हाला तिथं त्या गोष्टीचा हे कंपल्सरी आहे. बरोबर.
हे झालं तुमचं MESच्या प्रिलिम्स बद्दल. रेफरन्स बुकची लिस्ट तर आपण देऊन देऊया. प्रिलिम्स नंतर मेन्स. आता मेन्स जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. माझ्या मते 2 पेपर झाले बरोबर, 23-24. मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. बऱ्यापैकी मुलं अगोदरची जी मेन्स द्यायची ती MCQ ओरिएंटेड होती, तिथनं मेन्सकडे शिफ्ट झालेले आणि काही मुलं असे आहेत जे पहिल्यांदाच प्रिपरेशन करताय, जे MPSC मेन्स पहिल्यांदा देणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्हच देणार आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी एकदम बेसिक पासनं जर ज्याला अभ्यास चालू करायचा आहे, की मला आता MPSC MESचं मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बेसपासनं, त्याने कुठून स्टार्ट केली पाहिजे, कोणते सोर्सेस यूज केले पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे? सर जर बेसिक पासून आपण म्हणाल हम्म, तर सगळ्यात पहिले जर आपण क्वेश्चन पेपर्स नुसते जस्ट रीड जरी केले MPSCचे, हम्म. तरी आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला आपले डिग्रीचे दिवस आठवतील बरोबर. की जे हा क्वेश्चन सेमिस्टर माझ्या पेपर पेपरमध्ये आपण होता, सेमिस्टरच्या पेपरमध्ये होता. हा क्वेश्चन नुसता एखादा कंटिन्युअस बीमचा प्रॉब्लेम आहे किंवा MDMचा प्रॉब्लेम आहे, मोमेंट डिस्ट्रीब्युशनचा, तरी हा एका कुठल्या तरी माझ्या परीक्षेत आलेला आहे. हम्म, ठीक आहे, त्याची आता स्टॅटिकली डिटर्मिनेंट, इंडिटर्मिनेंट, त्याची डिफिकल्टी लेवल निश्चित वाढली, कारण की जो प्रश्न 8 मार्काला होतो तो आज इथं 15 किंवा 20 मार्काला आहे. इकडे MPSC मध्ये. येस, हम्म. पण कुठेतरी त्या क्वेश्चनची सिमिलॅरिटी ही आपल्या डिग्रीमध्ये रिफ्लेक्ट करते. जे सेमिस्टर पेपर आहेत आपले. येस, सेमिस्टर पेपर आहेत. तर त्या हिशोबाने मग आपल्याला त्या डिग्री ओरिएंटेड आपल्याला पहिले थोडंसं हे व्हावं लागेल. दुसरी गोष्ट मी जे पोस्टल स्टडी बोललो की आपल्याला पहिले त्या गोष्टीचं थिअरी तरी वाचली गेली पाहिजे. पोस्टल स्टडी मध्ये दोघही गोष्टी आहेत, Yes. MCQ साठी पण आणि डिस्क्रिप्टिव्ह साठी पण. अगदी बरोबर. Perfect. मग त्याचं जे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनचं हे असतो की क्वेश्चन आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन स्टेप बाय स्टेप उत्तर, हम्म, हे त्या पोस्टल स्टडीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप उत्तर लिहायचं याचं एक आपल्याला नॉलेज मिळतंय. म्हणून आपल्याला ते पोस्टल स्टडी त्याच्यावर फोकस करण्याचा दृष्टिकोन एवढाच की आपण रेफरन्स बुकच्या एक इझी पाथ एक easy path. म्हणजे ज्या गोष्टी 4 ठिकाणून शोधायच्या त्या तुम्हाला अगदी. एका ठिकाणी ऑलरेडी दिलेल्या आहेत. येस येस. बरोबर. रेफरन्स बुक मध्ये काहींना सवय असते, काहींना तो पॅटर्न जमतो, काहींना नाही जमत. तर रेफरन्स बुक रीड करणे ही जर शक्य असेल हम्म, तर पण त्यात पण बरेच प्रकार येतात. त्यामुळे मी पोस्टल स्टडीला एक प्रेफर करतोय. आणि आता बरेचसे म्हणजे SSC JEE सर हम्म. मेन्सची एक्झाम ही जवळपास डिस्क्रिप्टिव्ह 10 वर्षापासून घेते. बरोबर. आता ती कुठे MCQ झाली? येस, आणि ती आत्ता आहे म्हणजे उलटा पॅटर्न आहे सर. आणि जवळपास 10 वर्षापासूनचा जो डेटा आहे त्यांनी हाच डेटा, तीच क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आणि तोच पॅटर्न हा मेंटेन केलेला आहे. बरोबर. थिअरॉटिकल क्वेश्चन म्हणा किंवा स्ट्रक्चरल डिझाईनचे क्वेश्चन्स म्हणा हम्म, किंवा जिओटेक मधले क्वेश्चन्स म्हणा थिअरीचे, हे त्यांनी मेंटेन केले आहे. आपला जर MPSCचा पेपर आपण अनालाइज कराल तर आपल्याला असं लक्षात येईल पेपर 1 हा खूप न्यूमेरिकल बेस असतो बरोबर. आणि पेपर 2 हा पूर्ण थिअरॉटिकल बेस असतो. 23च्या पेपर मध्ये तर एकही अगदी न्यूमेरिकल बरोबर. नव्हतं. न्यूमेरिकल नव्हतं. सेम 24ला पण सर थिअरॉटिकलच पेपर जास्त, Correct. सेकंड पेपर 2 होतो. हम्म, मग आपण जे सर्वेचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करतो किंवा आपण हायड्रोलॉजीची प्रॅक्टिस करतो, हम्म, एस कर्व किंवा हायड्रोग्राफ्स, किंवा आपण एन्व्हायरमेंटलची जी प्रॅक्टिस करतो, बरोबर. डिझाईन ऑफ STP अँड ऑल, हम्म, तर हे कुठेतरी त्या गोष्टीचा आपल्याला ते क्वेश्चन पेपर मध्ये विचारत नाही. बरोबर. आणि थिअरॉटिकल असल्यामुळे आपल्याला ती क्वेश्चन रायटिंग स्किल ही जेव्हा आपण एक्स्ट्रा वाचलेलं राहील त्यावेळेस तो पेपर मध्ये सुचेल. बरोबर. 10 पेजेस वाचले तर 5 पेजेस लिहिता येणार. राईट राईट. तर मला जर आज 10 पानांचं म्हणजे 10 पॉईंटचं एक उत्तर लिहायचं आहे, तर बरोबर. त्यासाठी माझे 10 पॉईंट हे वेगळे वेगळेच आले पाहिजे. बरोबर. तर जो चेक करणारा व्यक्ती आहे तुम्हाला 10 प्रश्नांच्या मार्कापैकी तुम्हाला 8 तरी मार्क देईल, कारण की 8ही गोष्टी वेगळ्या होत्या. बरोबर. आपलं जर आपण तेवढं रिडिंग केलं तर तो त्या पद्धतीने आपल्याला. दुसरं, जेव्हा आपण प्रॅक्टिस करू, हम्म, प्रॅक्टिस म्हणजे काय, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला घेतला, हम्म, तो एक टाइम बाउंड करायला पाहिजे सर. correct. बिकॉज MPSCच्या एक्झाम मध्ये म्हणजे आता सोर्सेस तर ठीक आहे सर, सोर्सेसचं तुम्ही म्हणाल तर पोस्टल स्टडी केलं, हम्म, पोस्टल स्टडी आपण प्रिपेअर केलं तर आपलं बऱ्यापैकी नॉलेज कम्प्लीट झालं. बरोबर. परंतु आपल्याला गरज आहे टायमिंगची, ती त्या टाइम मध्ये ते पण आठवायची. महत्वाचं टाइम मॅनेजमेंट. Yes, ती त्या टाइम मध्ये आठवायची आणि ती तिथं पूर्ण व्यवस्थित मांडून यायची. तर बरोबर. आपल्याला ती सवय सुरुवातीपासूनच केली पाहिजे हम्म. की मी क्वेश्चन जर आलाय तर मी त्याची डायग्राम ड्रॉ करणार, मी त्याचं डिस्क्रिप्शन लिहिणार. आणि मला ऍक्च्युअल किती वेळ लागतोय त्यासाठी ते check अगदी करायचं. बरोबर. आणि सर त्याच्यासाठी मला किती वेळ लागणार, हम्म, हे तुम्ही जे बोलले ते. हम्म, तर स्लॅब डिझाईन करायला मला किती वेळ लागतोय, मला कॉलम डिझाईन करायला किती वेळ बरोबर. लागतोय, मला वॉटर टँक डिझाईन करायला किती वेळ लागतोय, हे तुम्ही फक्त तुमच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जरी टाइम लावून केलं तरी तुम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होईल. हम्म, म्हणून टाइम बाउंड प्रॅक्टिस इज फर्स्ट थिंग इन मेन्स एक्झाम. आणि सेकंड थिंग, तुमचं जे सोर्सेस वाचन आहे, थिअरी आली म्हणजे तुम्हाला वाचन आलं. आणि लास्ट थिंग इज, थिअरॉटिकल मध्ये सर बरेच पॅटर्न फिक्स आहे. हम्म, डिझाईन्सचे जे क्वेश्चन्स आहेत हम्म, किंवा मी स्ट्रक्चरल अनालिसिसच्या सुद्धा क्वेश्चन्सला असं म्हणेल की स्टेप बाय स्टेप जर आपण फॉलो केलं तर आपण फायनल उत्तरापर्यंत लवकरात लवकर आणि ऍक्युरेटली पोहोचतोच. हम्म,
टाइम मध्ये आपण कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस होणार, आपण त्या प्रश्नापर्यंत पोहोचणार. तर यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले एक साचा तयार करायला पाहिजे की फिल इन द ब्लँक्स. एक क्वेश्चन आला तर ह्यासाठी मी काय डिझाईन स्टेप्स वापरणार. स्टेप 1 फाइंड द स्टॅटिक डिटर्मिनंट, स्टेप 2 फाइंड फिक्स्ड मोमेंट, स्टेप 3 किंवा जे जसं जसं आहे, आणि pattern स्टेप 4 पर्यंत माझं फायनल कन्क्लुजन. हे तो व्यक्ती चेक करताना सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने मार्क देणार, हा गायडन्स म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांकडनं तशाच पद्धतीने आलाय. तो फक्त आपल्याला तिथं लाईव्ह मध्ये करायचा आहे. करायचं. ही एक माझं म्हणजे तुम्हाला जेवढा प्रिपरेशन महत्वाचं आहे तेवढं तुम्हाला ते एक्झिक्यूट किती प्रमाणात करताय तर तेही महत्वाचं आहे. अगदी म्हणजे असं बरोबर. नाही की तुम्ही करताय कन्सेप्ट शिकताय, ते अप्लाय पण करायला शिकायचंय, ते Yes, पण yes. पेपरच्या आधीच. Absolutely. दुसरी गोष्ट ही की जसं तुम्ही बोलले प्रिपरेशन साठी तर पोस्टल पॅकेजेस. दुसरी गोष्ट की पेपर सपोज आता MPSC चे 2च आहेत, डिस्क्रिप्टिव्ह जे आहेत ते 2च आहेत. मुलांना जर क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचे डिस्क्रिप्टिव्हचे तर त्यासाठी कोणता क्वेश्चन प्रॅक्टिस Yes. साठीचा सोर्स कोणता? सर क्वेश्चन प्रॅक्टिसचा सोर्स म्हणजे सगळ्यात पहिले मी SSC JEEचं जे मेन्स अगोदरचे जे येस क्वेश्चन अगोदर होते, ठीक आहे, आपल्याला ते मिळवायला किंवा टेलिग्रामवर काही ठिकाणी मिळतात ते, आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं बुक्स आज पण Amazonवर अवेलेबल आहे. अवेलेबल. त्या सगळ्या लिंक्स आज जेवढे Yes. पण बुक डिस्कस होत आहे त्या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील. अगदी. तर ती जर बुक आपण केली SSC जे मेन्स, आणि सेकंड इज ESC चे मेन्स. आता ESC ESC चे मेन्सचे जे क्वेश्चन्स आहेत हम्म. ते थोडेसे आपण म्हणूयात हायर लेवलला जरी असतील, बरोबर. पण थिओरिटिकल क्वेश्चन्स आर सेम. हा, theory त्यामध्ये part जो काही आहे. डिफरन्स नाही. म्हणजे आपला जवळपास 50% ऑफ सिलेबस हा हम्म. ESC च्या सुद्धा क्वेश्चन पेपर मधनं कव्हर होऊ शकतो. माझ्या मते एक सॉमचा कोणता तरी क्वेश्चन होता तो ऍज इट इज आला होता Yes, MPSC ला yes, yes. ESC चा. अगदी बरोबर. कारण सर आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग एक थोडं कॉम्पॅक्ट आहे, त्यात नवीन काही इनोव्हेशन किंवा हे, तर त्यामुळे आपल्याला पहिले ते समजून घेणं आहे की मला त्या कॉम्पॅक्ट मध्ये तरी सगळं आलं पाहिजे. इनोव्हेशनचं आपण नंतर म्हणू की नवीनच काहीतरी सापडलं बरोबर. किंवा म्हणजे जे आहे ऑलरेडी ते Yes. तर सगळं माहितीच ते पाहिजे. तिथपर्यंत माहिती पाहिजे. आणि ते माहिती कधी पडेल की जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मला किती आउटपुट मिळतोय. जसं तुम्ही बोलले की अनालिसिस, तर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस. आता आज आपल्याकडे 2 क्वेश्चन पेपर आहे, पुढच्या वर्षी आता दिवसांदिवस आपल्याकडे डेटा वाढत जाणार, त्याची कॉम्पिटिटिव्ह त्या गोष्टीमध्ये रिपिटेटिव्हनेस आपल्याला लक्षात येणार. तर अनालिसिस इज बेसिक अँड मोस्ट इम्पॉर्टंट कोणत्याही एक्झाम साठी. येस येस. आणि हे 2 बुक्स सर ज्याच्यासाठी प्रॅक्टिससाठी. ग्रेट. म्हणजे आता जवळपास सगळे सोर्सेस आपले डिस्कस झाले, मेन्स, प्रिलिम्स. यानंतर पार्ट येतो इंटरव्ह्यूचा. तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आणि इंटरव्ह्यू कसा असतो याबद्दल थोडं सांगा. सर इंटरव्ह्यू म्हणजे आता आपण म्हणतो ना, हत्ती निघून गेला आणि शेपूट राहिला, म्हणजे आमचे सर पण बोलायचे. तर हा एक शेवटचा भाग असतो, पण ती शेपूट ही परीक्षा झाल्यावर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी येते. आणि या पिरियड मध्ये आपल्या येस, आणि ह्या पिरियड मध्ये आपण कुठली एखादी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम दिलेली राहते, किंवा ह्या पिरियड मध्ये आपण कुठलं तरी जॉबला लागलेलो राहतो किंवा काही पण शिक्षण घेत राहतो. तर त्यावेळेस इंटरव्ह्यूच्या दिवशी आपण काय करतोय, बरोबर, हा एक खूप मोठा रोल प्ले करतो. कारण की ते सुरुवातीलाच कुठून आले आणि काय करतात, हाच सुरुवातीचा प्रश्न असतो. तर काय करतात हे त्यावेळेस आपले दैनंदिन आयुष्य हे आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. जर तुम्ही एमटेक करत असाल तर एमटेकचा तुमचा प्रोजेक्ट, जसं की मी एमटेक काही केलेलो होतं, मी माझा प्रोजेक्ट प्रॅक्टिस करून गेलो होतो. मी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट मध्ये होतो, डिपार्टमेंटची 100% माहिती. पण आणि जर तुम्ही बेसिक म्हणजे काहीच तुमचं प्रिपरेशनच चालू असेल तर प्रत्येक सब्जेक्टची बेसिक माहिती. आता समोरचा व्यक्ती इंटरव्ह्यू घेताना पण तुम्हाला तो प्रश्न विचारत, तुमचं जे उत्तर अपेक्षित आहे, की जर तुम्ही डिपार्टमेंटचं एकदम कॉन्फिडेंटली सांगणार होतो तर डिपार्टमेंट मध्ये न जाता तुम्हाला बेसिक काही क्वेश्चन विचारू शकतो. तर ह्या पद्धतीने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, आता त्याच्यात पण एक फिक्स सेट्स ऑफ क्वेश्चन्स आहेत. तुम्ही म्हणजे मी सुद्धा स्वतः आरशासमोर बसून प्रॅक्टिस केली होती की आपण उत्तर देताना कसे दिसतो, पर्सनॅलिटी आपली कशी आहे, ती थोडीशी आपल्याला थोडी इम्प्रूव्ह करता आली तर ते एक योग्य राहतं. आणि त्यावेळेस आपण काय करतो याचाच डिटेल स्टडी. हा प्रत्येक व्यक्ती टू व्यक्ती डिफर करेल सर, आणि त्यावेळेस त्याचे सोर्सेस पण डिफर करतात. करेक्ट. म्हणजे इंटरव्ह्यू ही त्यावेळेसची गोष्ट आहे. अगदी बरोबर. सो आता त्याचं जास्त टेन्शन न घेता टेक्निकल नॉन टेक्निकल फोकस करून एक्झाम काढणं हे महत्वाचं आहे. येस येस. सो जवळपास आपण आजच्या एपिसोडमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंटचे टेक्निकल नॉन टेक्निकलचे सोर्सेस, MPSC साठीचे टेक्निकल नॉन टेक्निकलचे सोर्सेस सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलंय. आणि सरांनी जेवढे पण सोर्सेस यूज केलेले आहेत त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आय थिंक सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील ऑलमोस्ट, की कशा पद्धतीनं प्रिपरेशन करायचंय, सोर्सेस कोणते यूज करायचे. सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. शेवटी जे मुलं आहे, आपली ऑडियन्स जी आहे, त्या ऑडियन्सला एक लास्टचा मेसेज, जे प्रिपरेशन करताय, जे प्रिपरेशन स्टार्ट करणार आहे, म्हणजे मोस्टली जे खूप दिवसांपासून प्रिपरेशन करताय ना त्यांच्यासाठी एक मेसेज, आणि जे नव्याने चालू करताय त्यांच्यासाठी एक मेसेज. सर म्हणजे आता
लास्टली मी एवढंच म्हणेल, मी पण एक म्हणजे ऑर्डिनरीच विद्यार्थी होतो. करेक्ट. माझाही प्रवास हा मला काही माहिती नव्हतं. मला माहिती पडलं, मी त्याच्यातलं नॉलेज घेतलं. त्याच्यातनं माझे जे सिनियर्स होते किंवा माझे जे गुरुजन होते, त्यांच्याकडनं तो गायडन्स घेतला आणि त्या पद्धतीने मी ते गोष्ट करत गेलो. तर ती माझी माझी पूर्ण सक्सेस जर्नी तशी चालू होती. बरोबर. माझं एकच सांगणार आहे की आपलं एम हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. इट इज नॉट डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑर एमपीएससी. तर बरोबर. जशी हे जशी खूप महत्वाचं येस, बोलला तुम्ही. तर जशी जशी आपल्याला समोर अपॉर्च्युनिटी आहे, तर ती मी कशी ग्रॅब करून माझं ती लाईन कशी क्रॉस आहे, माझ्या तिथं नाव कसं येईल. तर हे जर डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आली असेल, तर डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी मी सर्वप्रथम तो पॅटर्न मी पहिले म्हणजे त्या साच्यात येईल. मी तेवढं डेडिकेटेडपणे एक्झाम पुरती 2 महिने पूर्ण कसून अभ्यास करेल. जर माझी एमपीएससी च्या दरम्यान माझी मेन्स क्लिअर झाली, आपलं प्री क्लिअर झाली आणि मी मेन्स साठी आता क्वालिफाईड, जसं माझ्या वेळेस सर मी पीडब्ल्यूडी जेई डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक एक्झाम होती आणि मी मेन्स, या दोघांमध्ये पीडब्ल्यूडी चे सारखी पदं होती. बरोबर. E2 आणि जेई. तर मला त्यावेळेस ठरवायचं असतं की मी कोणती परीक्षा, मग ऍज पर कॉम्पिटिशन, ऍज पर आपली कॅपॅसिटी, की मी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये चांगला आहे का किंवा मी ऑब्जेक्टिव्ह मध्ये चांगला आहे. म्हणून आपलं एम हे पद किंवा एखादं डिपार्टमेंट नसून हे ती एक्झाम असली पाहिजे. मी जेव्हा WID क्लिअर झाली त्यावेळेस कुठलीच परीक्षा नव्हती. मी फक्त परीक्षा ओरिएंटेड होतो की मला पहिली परीक्षा क्लिअर करायची. जसं तुम्ही बोलले की सर आपण पासआउट होतो आणि 4-6 महिन्यात आपली एक्झाम असते किंवा 3 महिन्यात एक्झाम असते. तर दॅट इज नॉट अवर एम. आपल्याला एक जॉब मिळवणं एम आहे आणि ते 8 महिन्यात आपले प्रिपरेशन ही संपणार आहे हे आपल्याला माहिती असून तर आपण त्यावेळेस तेवढी स्ट्रॅटेजी बदलू शकतो एक्झाम पुरती 2 हप्ते किंवा 3 हप्ते. पण आपलं हे एम मेन एम डायव्हर्जन्स नाही व्हायचं. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करायचा, पूर्ण डिटेल स्टडी करावा, असं माझं एक म्हणणार आहे. आपली प्रॅक्टिस ही थांबता कामा नये. दुसरं, जो आपला आत्मविश्वास असतो किंवा जो आपला एम आहे, जे आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी न डगमगता रोज म्हणजे मेडिटेशन एक मी सुचवेल की आपल्याला पहिले आपण स्वतःच्या याच्यावर विचार, आत्मचिंतन, की मी आज काय शिकलो, आज मी काय केलं, माझे हे एक्झाम मी देऊन आलो, कशा पद्धतीने मी एक्झाम मध्ये परफॉर्म केलं, हे आत्मचिंतन होणं फार महत्वाचं आहे. ते आत्मचिंतनावरच तुमचा रिझल्ट डिपेंड करतो. बऱ्याच मुलांना एकदम पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात त्याच्यातनं पासआउट झाल्यावर. तर ह्या गोष्टींचं आपल्याला एक गरजेचं आहे. आणि लास्टली, जसं जसं तुम्हाला चान्स मिळेल, आता गेट म्हणा, बऱ्याचशा स्टेट सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस, PSU एक्झाम्स येत असतात. येस, तुम्ही सुद्धा सर आता गेटचं जेव्हा प्रिपरेशन केलं, दॅट म्हणजे ते आपण त्याला कमी न समजता त्याच्यात उतरलं पाहिजे. स्टेट सर्व्हिसेसच्या किंवा PSUच्या पण एक्झाम्स दिल्या पाहिजे, कुठली, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट डिपार्टमेंट ऑर दॅट पोस्ट, बिकॉज दॅट इज ऑल्सो अ गुड लाईफ आणि गुड पोस्ट. अल्टिमेटली आपण सिव्हिल इंजिनियर्स आहेत, आपल्याला कामच त्याच्या पद्धतीचं करायचं, आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचं प्रिपरेशन करायचं, Yes. एक्झाम ज्या येतात त्या देत राहायचं. आणि जे एम आहे, समजा बरेच मंडळी म्हणतात की माझं एमपीएससी एम आहे, हे डिपार्टमेंट एम आहे, तर त्या डिपार्टमेंट पर्यंत पोहोचायची तुमची पहिली पायरी झाल्यावर ते पोहोचायची तुमची जर्नी तिथून स्टार्ट करू शकतो. तोपर्यंत तुमची मॅच्युरिटी तिथपर्यंत आलेली राहते. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा दबाव येणार नाही, कुठल्या पद्धतीचं तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार नाही. आणि प्लॅन बी म्हणण्यापेक्षा जर्नीच ही प्लॅन बी आहे. जी परीक्षा आली ती मला क्रॅक करायची आहे, त्याच्यातली जी मिळेल क्लास 3, क्लास 2, क्लास 1, ती पोस्ट मला मिळवायची आहे. आणि सोबत जे आपल्याला स्टेट सेंट्रल सर्व्हिसेसचे आहेत किंवा गेट आहे, किंवा गेटमधनं एमटेक करून एखाद्या कॉलेजमधनं आपल्याला चांगली प्लेसमेंट मिळत असेल, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण विचार काहीच हरकत नाही सर. म्हणजे एक ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह एम तुमचा पाहिजे की मला एक काहीतरी मिळवायचंय, त्यासाठी मी स्टडी करतोय. सो ग्रेट. जवळपास सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. एकदम एनर्जेटिक पॉडकास्ट होता आजचा. सो थँक्यू सर, तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. थँक्यू सो मच.